नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि आपण पाहतात इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर आधारित एकमेव मराठी यूट्यूब चॅनल कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब। ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। हा 1Kचा रजिस्टर, त्यानंतर हा एक 10Kचा रजिस्टर लागणार आहे। प्लग लागेल ज्याला आपण ऑडिओ प्लग म्हणतो। तर ह्याचं वर्किंग मी एक रायटिंगमध्ये आपल्याला देईनच, पण त्या अगोदर हा प्लग कसा असतो हा आपण ह्या इथे पाहू शकता। तर ह्या सर्व कंपोनंटचा वापर करून आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ऑसिलोस्कोप कसा तयार करायचा आणि ह्या ऑसिलोस्कोपचा वापर कसा आपल्या लॅबमध्ये करायचा या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। मी सर्व हे जे कनेक्शन आहेत हे कनेक्शन सोल्डरिंग करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला एक्सप्लेन करून सांगतो, जेणेकरून सोल्डरिंग करत असताना आपल्या हातून चुका होऊ शकतात। म्हणून आपण हा व्हिडिओ बारकाईने पाहावा आणि काही समजत नसल्यास मला आपण कमेंट्स करू शकता। मी माझ्या पद्धतीने जेवढी मदत होईल तेवढी मदत मी आपल्याला करू शकतो। तर हा ऑसिलोस्कोप विषयी आपण थोडक्यात चर्चा करू। आता ऑसिलोस्कोप जर बघितला तर ऑसिलोस्कोपची किंमतच जवळपास 10,000 पासून सुरुवात आहे। तर छोटेखानी लॅबमध्ये आपण अशा प्रकारचा ऑसिलोस्कोप वापरू शकतो आणि ह्या ऑसिलोस्कोपमध्ये आपण साइन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह आणि ट्रायंग्युलर वेव्ह त्याबरोबरच फ्रिक्वेन्सी असे वेगवेगळे जे काही पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर आपण ह्या ऑसिलोस्कोपच्या माध्यमातून पाहू शकतो। तर चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण ह्या प्रोजेक्टला सुरुवात करूया। हा आता अशा प्रकारे हा कनेक्टर तयार झालेला आहे। ऑसिलोस्कोपचा जो इनपुट आहे, इनपुट म्हणून ऑसिलोस्कोपला वापरणार आहोत हा कनेक्टर आता आपला तयार झालेला आहे। हा असा फायनल कनेक्टर आता तयार झालेला आहे। आपण तो प्रॅक्टिकल भाग पाहिला होता, आता आपण थेरॉटिकल भाग पाहूया। थेरॉटिकलमध्ये जो ऑसिलोस्कोपसाठी जो इंटरफेसिंग आहे त्या इंटरफेसिंगला हे अशा प्रकारचा एक कनेक्टर जो आहे तो कनेक्टर त्या ठिकाणी वापरलेला असतो। तर त्याचे एक ब्रीफ डिस्कशन मी इथे करत आहे। अशा प्रकारचा हा एक जो ऑडिओ जॅक असतो ह्या जॅकला या इथे ड्रॉ करत आहे आणि ह्याची जी काही इंटरफेसिंग आहे ती इंटरफेसिंग आपण आता प्रॅक्टिकल पाहिलेलंच आहे। हा आहे तो जॅक कनेक्टर। हा जो पहिला पोर्शन असतो तो लेफ्ट आउट, हा जो असतो हा आहे राईट आउट आणि हा तिसरा जो आहे तो हा ग्राउंड आहे
आणि हा आहे तो माईक. आपलं बेसिक स्ट्रक्चर कनेक्टरचं हे अशा पद्धतीचं असतं. आता ह्या ठिकाणी ऑसिलोस्कोप वापरत असताना या माईकच्या अक्रॉस 10K रजिस्टर इथे वापरायचा आहे. आणि हा जो आहे तो असणार आहे पॉझिटिव्ह प्रोब. आणि हा जो ग्राउंड आहे, ग्राउंड आणि ह्या माईकच्या मध्ये जवळपास 1K रजिस्टर इथे वापरायचा आहे. आणि हा निगेटिव्ह प्रोब म्हणून वापरायचा आहे. तर हे आहे ऑसिलोस्कोपचं इंटरफेसिंग सर्किट. सिंपल एक थिअरॉटिकल भाग म्हणून इथे मी समजून सांगितलेला आहे. ह्या प्लगचा आपण वापर करून आता आपण डेमो पाहूया. हा ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला गुगलवर क्लिक करावं लागेल. गुगलवर क्लिक केल्यानंतर AR ऑसिलोस्कोप ॲप हा आपल्याला दिसत असेल. AR ऑसिलोस्कोप ॲप, ह्या ॲपला क्लिक केल्यानंतर हा ॲप ओपन होईल आणि त्याला इन्स्टॉल करायचं आहे. हा कंप्लीट इन्स्टॉल झाल्यानंतर मग हा AR ऑसिलोस्कोप आता डाउनलोड झालेला आहे. ह्या ओपन बटनवर क्लिक करून आपण हा ॲप ओपन करू शकतो. ओपन केल्यानंतर आपल्याला हे अशी सुरुवातीची ही इमेज दिसेल. मग आपण ह्या ॲपमध्ये कनेक्ट झालेलो आहोत. तर हा व्हेरीफाय करत असताना हा माईक ह्या डेटाला क्लिक केल्यानंतर इथं ॲलो करायचं आहे. ॲलो केल्यावर ही जी फ्रिक्वेन्सी दिसत आहे, मी आता जी बोलतो आहे ती फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी आपल्याला मोबाईलमध्ये दिसत आहे. हा एक सर्किट डिझाईन केलेला आहे. हे सर्किट मी इथे आता ह्या ऑसिलोस्कोपवरती चेक करतो आहे. मित्रांनो, ह्या सर्किटचं आउटपुट आपण पाहू शकता. हे अशा प्रकारचं आउटपुट आपल्याला ह्या सर्किटचा मिळत आहे. तर हा जो ऑसिलोस्कोप आहे, ह्या ऑसिलोस्कोपवरती सेटिंग आणि मेजरमेंटचा वापर करून आपल्याला ही वेगवेगळ्या प्रकारची व्हॅल्यू आपल्याला ही इथे दिसत आहेत. फ्रिक्वेन्सी असेल, पिरियड आहे, Vmax, Vminimum आणि पिक टू पिक व्होल्टेज असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर ह्या मेजरमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि आपण ह्या सर्किटचा जो काही वेव्हफॉर्म आउटपुटला मिळतो आहे, समवॉट साईन वेव्ह आपल्याला ह्या ठिकाणी मिळतो आहे. आणि डिस्टॉर्शन असू शकतात कारण हा ॲनालॉग सर्किट आहे. प्युअरली फक्त एक हा डेमो पर्पजसाठी आपल्यापुढे हा दाखवलेला आहे. तर मित्रांनो, हा माझा संपूर्ण व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तर घरबसल्या आपण ऑसिलोस्कोप तयार करू शकता. ह्यामध्ये जी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ती इन्स्ट्रक्शन जर आपण फॉलो केलं आणि जो काही हा कनेक्टर तयार करण्यासाठी जेवढे रजिस्टर्स वापरलेले आहेत त्या प्रकारचे रजिस्टर्स वापरले तर आपल्याला अशा प्रकारचा ऑसिलोस्कोप घरबसल्या तयार करता येतो. आणि असे छोटे छोटे जे सर्किट आहेत ते सर्किट आपण ह्या ऑसिलोस्कोपच्या माध्यमातून त्याचा जो काही आउटपुट आहे तो आउटपुट आपण टेस्ट करू शकतो. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मराठीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये माहिती सांगणारे एकमेव चॅनल कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅबला भेट दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.